बरं पिंट्या, तुमचं ऑफिसमध्ये रजांचं वगैरे कसं आहे ते बघा, पण 1-2 दिवसात रजा टाकून तुम्ही जाऊन या दर्शनाला कुलदेवतेच्या. आपण सगळेच जाऊया मला वाटतं. सगळे कशाला? कुलदेवतेसमोर तमाशा करायला? चाळीतला पुरेसा झाला नाही? बघ पिंट्या, आता काही साधं बोलायची पण सोय राहिलेली नाहीये. आता काय बोलले मी? सांग ना, काय बोलले? आपण सगळे जाऊया एवढंच म्हटलं ना मी. बाबा तुम्ही तरी कशाला उगाच सकाळी सकाळी, राहू द्या ना. ते बघ, माझ्या मनात हिच्याविषयी जो राग आहे ना, तो असा सहजासहजी नाही जायचा. म्हणून बोलून जीव घेणार आहात का तुम्ही माझा? तुझा कुठला जीव जातोय? तू माझा घेशील आणि नंतर जाशील. बघितलंच पिंट्या? बाबा अहो काय चाललंय तुमचं? अरे मला बोलतायत ते, ह्यांच्या तोंडाला काही लगाम आहे का बघ? किती बोलतायत मला ते आपले सारखे टोचून टोचून. शोभतं का ह्यांना हे असं बोलणं सून घरात असताना? हो, शोभत नाहीच म्हणा. तुझ्या समोर तिची बाजू घेणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे. बाबा बास झाला आता, नका काही बोलू प्लीज. आई बास. मी आवरून घेतो. तुम्ही आता बघालच त्या कोलिताचं मी काय करते.